स्वबळावर की युतीत लढायचं, जिल्हा पातळीवर निर्णय घ्या. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्या सूचना. अजित पवार यांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले. पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या. संजय राऊत यांची ही टीका. स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली. इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे हे आदेश. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस. अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी नोटीस बजावली. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना हे वक्तव्य भोवलं. निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी. अतिरिक्त माहिती ठाव ठिकाणा मिळावा यासाठी नोटीस. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, पोलीस व्हेरिफिकेशन कुणी दिलं, अमित शहा यांच्याकडे मुद्दा मांडणार. सुप्रिया सुळे यांची ही माहिती. एकनाथ शिंदे यांना भेटून बाजू मांडणार, तर रवींद्र धंगेकरांची ही माहिती. पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं, शिंदे फडणवीसांचं मत. मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा हा सवाल. अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा. आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीमध्ये होणार सहभागी. बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध. न्यायालयीन पद्धतीने लढून आम्ही कबूतरखाने पुन्हा सुरू करू, दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा. मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही केलं आयोजन. अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. मोझरी गुरुकुंजमध्ये हजारो पालख्या दाखल. विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचंही केलं आयोजन.